शिंदे साहेबाची किती जरी इच्छा असली तरी भारतीय जनता पार्टी त्यांना सोबत ठेवणार नाही अशा प्रकारचे राजकीय जाणकार सांगतात. मलाही तसंच वाटतं. प्रचाराला गती येते आहे. छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे हे सुद्धा मैदानात उतरतात. काय प्लॅन? उद्धवजी ठाकरे साहेब तर या संभाजीनगरात 10 मे रोजी विराट जाहीर सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होती. ती नेहमीसारखी विराट होणार, त्याच्याविषयी काही प्रश्न असायचं काही कारण नाही. पण त्याच्यासोबतच माननीय आदित्यजी ठाकरे साहेब हे 6 मे रोजी संभाजीनगरात येत आहेत आणि त्यांच्या 2 सभा ग्रामीण भागात आयोजन केलेलं आहे. एक प्रचाराचा मोठा एक ज्याला धुराळा म्हणता येईल तो निश्चित उडालेला आहे. ऊन पण 40, 41, 42 एवढं टेम्परेचर झालेलं असताना सुद्धा सगळीकडे एक जनतेचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीनं मिळतोय. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सभेनं या सगळ्या प्रचाराच्या माध्यमातून एक विजयावर शिक्कामोर्तब संभाजीनगर निश्चित होईल अशा प्रकारची स्थिती आहे. आदित्य साहेब 6 तारखेला येत आहेत. रांजणगाव आणि गल्लेबोरगाव असं ग्रामीण भागात 2 सभा त्यांच्या आहेत. त्याही मोठ्या विराट सभा होतील. सोबतच महाविकास आघाडीचे इतर नेते काँग्रेस किंवा एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांची सभा ऑलरेडी होऊन गेलेली आहे. मला वाटतं मधल्या काळात पृथ्वीराज चव्हाण साहेब सुद्धा संभाजीनगरात येत आहेत. त्यांचे अजून जाहीर कार्यक्रम ठरलेले नाही, परंतु पृथ्वीराज चव्हाण साहेब पण येणार आहेत. शरद पवार साहेब येऊन गेले, बाकी स्थानिक सगळी नेते मंडळी सोबत आहेतच. तानाजी सावंतांनी आज एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे. ते म्हणतात की कडवट शिवसैनिक हे आमच्याबरोबर आहेत आणि भरवा शिवसैनिक हा नकली शिवसेनेसोबत आहे. आता हेच वाक्य त्यांच्याविषयी बोलू का मी? पण मला वाटतं मी माझं तोंड खराब करून घेणार नाही. जे राहिले तेच ते आहे असं मला म्हणावं लागेल असं वाटतं. बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारस नारायण राणे, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं अमित शहा म्हणतात. अमित शहा आमचे वारस कोण ठरवावं लागलं? तुमचे वारस कोण? अशोक चव्हाण, बरोबर आहे का नाही? हसन मुश्रीफ, जे ईडी CBIच्या भ्रष्टाचारात सुनील तटकरे, त्याच्यानंतर असे सगळे लोक तुमचे वारस आहे का? हा माझा त्यांना प्रश्न आहे. बाकी नारायण राणे कोणत्या कोणत्या पक्षात होते, त्यांच्या कोणत्या कोणत्या इन्क्वायऱ्या तुम्ही लावलेल्या आहे, की तुमचे वारसदार असतील तर तुम्हाला ते लख लाभ, काय प्रॉब्लेम नाही. दुसरा असा एक आहे की निवडणूक झाल्यावर ठाकरे आणि मोदी यांचं पुन्हा जुळू शकतं असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. खरं तर महाराष्ट्रात इलेक्शन जी रोज दिसते ती ठाकरे विरुद्ध मोदी एवढीच दिसते. इकडे उद्धवजी ठाकरे साहेब आणि इकडे नरेंद्र मोदी. असं असताना पुन्हा एकदा असं जाण्याचं तर अनेक वेळेस अशा गोष्टी प्रसंग ज्याला म्हणता येईल सांगोपांग निरोप असं आलेले असतील, आले म्हणून चर्चा पण होती. पण तुझ्या भारतीय जनता पार्टीनं शिवसेनेचं बोट धरून आणि नंतर स्वतः मोठे झाले आणि तीच शिवसेना पुन्हा एकदा संपवण्याचं पाप जे करतात त्यांच्याबरोबर मला वाटत नाही असं पुन्हा एकदा जाण्याचं कोणत्याही प्रकारचं काम शिवसेनेकडून किंवा उद्धवजी ठाकरे साहेबांकडून होईल. प्रकाश आंबेडकरांनी आणखी एक टीका केली आहे की उद्धव ठाकरे केवळ मुस्लिम मतांसोबती काँग्रेससोबत आहे. तुमच्यासारखा जातीवाद आम्ही करत नाही, जातपात उमेदवारी देत नाही. पक्षाचं मेरिट हे आमचं असतं. तुमच्यासारखं नसतं की एवढे शिंपी, एवढे माळे, एवढे कोळी, एवढे साडी हे धंदे शिवसेना करत. शिवसेना जो काम करतो, ज्या जातीचं 2 मतही नसतील. आज आमच्या इथं खैरे साहेब उमेदवार आहे बुरुड समाजाचे. काय आमच्या बुरुड समाजाचे 500 मतं पण नाही या जिल्ह्यात, पण उमेदवार आहेत ना. त्यामुळे शिवसेना जातपात मारत नाही, शिवसेनेचा तो विचार नाही. त्यामुळे कोणत्या धर्म, कोणत्या जातीचे मतं मिळवण्यासाठी शिवसेना कधी काम, शिवसेना जी मतं मिळवतात
त्यांच्या समाजकारणाच्या आधारावर मिळवतात, त्यांच्या राजकीय विचाराच्या आधारावर शिवसेना मिळवत आलेली आहे. शिंदेच्या मुलाविरोधात ठाकरेंनी तिकडे सर कमजोर उमेदवार दिला असं या लोकांनी. काय काय शिंदे एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदेच्या विरोधात ठाकरेंनी कमजोर उमेदवार दिला असाही प्रकाश आंबेडकरांचा आरोप आहे. तुमच्यासारखे मतं खाणारे उमेदवार आम्ही कुठंच दिलेले नाही, जिंकणारे उमेदवार दिलेले. येणाऱ्या निवडणुकीत घोडा मैदान जवळ आहे, त्यावेळेस या सगळ्या गोष्टी दिसतील. उद्धव ठाकरे अडचणीत असतील तेव्हा मदत करणारा पहिला मीच असेल असं वक्तव्य पंतप्रधानांनी केलं. मला वाटतं अशी अडचण उद्धव साहेबांना कधीच निर्माण होणार नाही, कारण या महाराष्ट्रातील मराठी मातेतील जनता, त्यांचा आशीर्वाद, त्यांचा साथ उद्धवजी ठाकरे साहेबांना, शिवसेना प्रमुखांना होतं, उद्धवजींना आहे, आदित्यजीला आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की अशा कोणाच्या मदतीची गरज ठाकरेंना पडेल उद्धवजी ठाकरे साहेबांना. सुनेत्रा पवारांना विजयी करून दिल्लीला पाठवायचे, बारामती मतदारसंघाची बोगी मोदींच्या इंजिनला लागेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आता ते त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करणारच ना, त्यामुळे कोणत्या कोणत्या बोग्या लावणार, तुम्ही बोग्याच ठेवा सगळ्यांना. कोणत्या कोणत्या बोग्या जाणार, कोणत्या कोणत्या राहणार हे जनता ठरवणार, फडणवीस थोडी ठरवणार. तेव्हा ते प्रचार करतात एवढंच. दुसरं 2024 ते 2029 या काळात एकनाथ शिंदे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करतील असं तानाजी सावंत बोलले. तानाजी सावंत काय फार मोठे नेते नाही आहे जे 2029 किंवा 24 बोलू शकतील. लोकसभा झाल्यानंतर मला वाटत नाही भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे हे सोबत राहतील. शिंदे साहेबाची किती जरी इच्छा असली तरी भारतीय जनता पार्टी त्यांना सोबत ठेवणार नाही, अशा प्रकारचे राजकीय जाणकार सांगतात. मलाही तसंच वाटतं. ठाण्यामध्ये मनसेचे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी मारहाण केली प्रकरण काय सांगा? मला माहिती नाही ते कोण अविनाश जाधव हे मला माहिती. मागितल्याचा आरोप त्याच्यावर आहे आणि आता असं आहे की सत्तेचा आधार घेऊन हे आता हुंड फोफवलेत असे जनतेने याचा विचार करावा एवढंच सांगेल मी. कोकणात ठाकरेंच्या विरोधात राज ठाकरे प्रचार करतात. काय फरक आहे? राज ठाकरे मागच्या वेळेस प्रचार केला, त्याने काय फरक? अशा भाड्याने आणलेले वक्ते काय मत, स्वतःचा पक्ष नाही, स्वतःचा उमेदवार नाही, असे भाडोत्री आणलेले नाही, ते दुसऱ्यासाठी मतं मागतात. याला थोडी लोक मतं देत असतात. तुम्ही काल एक एक्सवर तुम्ही मेसेज टाकला होता, हो. मागच्या आठवड्यात सुद्धा चिंता पण व्यक्त केली होती की टँकरची संख्या वाढते, पाणी पुरवठा अत्यल्प होतो आहे, सर्वसामान्य लोकांना प्रचंड त्रास होत आहे. मात्र हे सगळे सत्ताधारी निवडणुकीमध्ये मशगूल आहे आणि अधिकारी तर त्याच्यावरचे की निवडणुकीचं काम असल्यामुळं आम्ही ऐकूनच घेऊ शकत नाही अशा स्थितीत. मला असं वाटतं चुकीचं आहे. पाणी ही अत्यावश्यक बाब आहे. मी काल नांदूर मधमेश्वर कालव्याचं जे पाणी त्याचं एक आवर्तन वैजापूर, गंगापूर आणि कोपरगाव या तालुक्याला सोडावं अशा प्रकारची मागणी सरकारला केलेली आहे. तसं पाणी उपलब्ध आहे. आज ठिकठिकाणी शेतीचं सोडा, पिण्याचं पाणी आणि जनावरांना सुद्धा प्यायला पाण्याची स्थिती गंभीर आहे. आज सगळ्यात जास्त टँकर या महाराष्ट्रात लागलेले, जवळपास 2,500 टँकर या महाराष्ट्रात चालू आहे. आणि असं असताना या प्रश्नाकडे निवडणुकीच्या धामधमीत आपण दुर्लक्ष करतोय. 2-2, 5-5 किलोमीटरहून लोकांना पाणी आणावं लागतं. मोदींनी घोषणा दिली होती हर घर जल, हर घर नळ. पोहोचलं का? हा माझा प्रश्न आहे. कुठेही जल पोहोचलेलं नाही, कुठेही नळ पोहोचलेला नाही. लोकांना पायपीट करावी लागते आणि या विषयावर मी आवाज उठवलेला आहे. बघू, प्रशासनाच्या मागे लागू. आणखी एक आहे की सगळीकडे निवडणुकीची राजकीय नेते निवडणुकीमध्ये आहेत, पण तुम्ही एक मेसेज टाकला की सट्टेबाज, मटकेवाले, दणदणीत राजरोसपचे धंदे सुरू आहेत. या अचानक हा विषय निवडणुकीमध्ये कसा हा एक महत्त्वाचा निवडणुकीचा विषय नाही. सध्या IPL चालू आहे. माझ्याकडे काही लोकांच्या तक्रारी आलेल्या आहेत. दिवसा ढवळ्या इथं बुकी चालू, बुकी जे म्हणतात आता ठिकठिकाणी दलाल मोठ्या प्रमाणात बुकी करतात. छोटे छोटे मुलं सुद्धा जुगार खेळतात. मोठं मोठं कोट्यवधी रुपयाचं ट्रान्झॅक्शन केलं जातं. पोलीस झोपलेले आहे का हा माझा प्रश्न आहे. नाही तर मग ऑफिशियली तरी त्याला मान्यता द्या. अनेक तरुण मुलं बर्बाद होत आहेत या सगळ्या IPLचं जे बेटिंग चालू आहे ना. पोलिसांना सगळं माहिती आहे बेटिंग. आणि कित्येक आईवडिलांचे मला फोन आले, पत्रसुद्धा आलेले आहेत मला. आणि म्हणून याला मी राजरोसपणे याला लायसन्स दिलं का राज्य सरकारने, कारवाया व्हाव्या अशा प्रकारची माझी इच्छा आणि विनंती राज्य सरकारला, पोलीस अधिकाऱ्यांना या निमित्तानं आहे. कारण एक पिढी
या बेटिंगमुळे बर्बाद होते. तुम्ही 1,00,000-2 लाखाचं ट्रान्झॅक्शन असलं तर त्याच्यावर ईडी CBI इन्कम टॅक्स लावता. एवढे तुम्ही हे बुकीचे सगळे तपासांना देतो. तुम्हाला महाराष्ट्रातले नावं देतो आम्ही सगळे. पोलिसांनी इन्क्वायरी करा, 100% नाव देतो. पार मुंबई, नवी मुंबई, ठाणे, संभाजीनगर, नाशिक, पुणे, नागपूर इथले नाव देतो. सरकारने कारवाई करावी. दिवसाढवळ्या चालू आहे. एक तरुण पिढी बर्बाद होते. IPLच्या माध्यमातून हा मोठा बेटिंगचा व्यवसाय चालू आहे. म्हणून मला तो विषय वाटला, म्हणून तो मी मांडलेला आहे. आणि हे राजरोसपणे या सगळ्या गोष्टी चालू आहे. गृहमंत्र्यांना काही भेटून सांगणार आहेत का? भेटेल ना मी त्यांना. आणि नाही, मी ट्विट केलं आणि पत्र पण लिहितोय मी या संदर्भात राज्य सरकारला. भेट आता गृहमंत्री ठिकाणावर कुठे भेटायला, ठिकाणावर असले तर भेटेल. ते ठिकाणावर नाहीत म्हणून हे सगळं चालू आहे. पोलीस अवैधपणे सरकारचा कानाडोळा याला. पोलिसांना माहिती आहे. पोलिसांनी ठरवलं तर 1 तासात या महाराष्ट्रातले सगळं बंद होऊ शकते. तुम्हाला दाव्यासहित सांगतो मी. पण पोलिसांच्या आशीर्वादानंच हे चालू आहे. पोलिसांना आशीर्वाद कधी मिळतो? राज्यकर्त्याचा आशीर्वाद असल्यावर. आता सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधामध्ये एक वार सुरू झाला आहे. टीका टिप्पण्याचे पोस्ट आणि मीम्स व्हायरल केल्या जातात आपल्याकडूनही आणि तिकडूनही. सोशल मीडियावर त्याचा भरमार सुरू आहे. त्याचा परिणाम मतांवर होऊ शकतो. एक मत व्यक्त करण्याची जागा आहे. सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म आहे लोकांना मतं व्यक्त करायचा. टीका टिप्पणीपेक्षा मतं व्यक्त करण्याचा प्लॅटफॉर्म आहे. त्याचा परिणाम किती होतो आपण बघू. कारण आज तो प्लॅटफॉर्म आहे तर त्याचा वापर करायला काय हरकत आहे. त्यामुळे तो प्लॅटफॉर्म, जसं आता तुम्हीच सांगितलं की मी ट्विटरवरून हे सगळं ट्विट केलं. ज्याला याची गरज आहे त्याला मी त्याला टॅग केलं. दखल घेतली जाते, घेतली जावी. कारण आजच्या काळामध्ये का प्रत्यक्ष भेटलंच पाहिजे, फोन केला पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. त्यामुळे या माध्यमाचा वापर केला पाहिजे. कांदा निर्यात बंदी उठवलेली आहे सरकारने. कुठेही उठवलेली नाही. आज ऑर्डर झाली, तशी निर्णय झाला. ही ऑर्डर जर झाली असेल ती मला दाखवा. माझ्या माहितीप्रमाणे 6 देशामध्ये निर्यातीला ते परवानगी देतात. या 6 देशात कांद्याचा भाव अतिशय कमी, म्हणजे आपल्या बरोबरीचा आहे. त्याला निर्यात परवानगी देऊन कोणताही शेतकऱ्याचा फायदा. माझी माहिती आहे, एखादी चूक असू शकते. अफगाणिस्तान, बांगलादेश, श्रीलंका या देशामध्ये कांद्याचा भाव आपल्याबरोबर नाही. जर निर्यात बंदी जर उठली असेल, मला नॉलेज म्हणजे याची माहिती नाही, क्लिअर सांगतो तुम्हाला, नाही तर पुन्हा चुकायचं. पण कुवेतमध्ये वेगवेगळ्या ज्या देशामध्ये कांद्याचा जास्त भाव तिथे निर्यातीला परवानगी दिली पाहिजे असं माझं मत आहे. नीलम गोरे आत्ता असं म्हणाल्या, स्वप्ना पाटकरने मला निवेदन दिले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि इतरांनाही निवेदन दिले आहे. त्या निवेदनात असं म्हणलं आहे की संजय राऊत यांनी माझा व माझ्या कुटुंबाचा छळ केला आहे. माझ्यावर पाळत ठेवली गेली. संजय राऊतांनी गुप्तहेरही ठेवलेत. गुप्तहेर व्यंकटेश उप्पर याला मी वाकोला पोलिसाच्या हवाली केले होते, परंतु सध्या तो फरार आहे. तपास करावा. जर कोणी तक्रार केली असेल, नीलमताई मोठ्या जबाबदारी पार पाडतात. आज महाराष्ट्रात विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. सरकारला रेफर करावं, सरकारने इन्क्वायरी करावं, काय प्रॉब्लेम आहे. पण ते आणखी असं म्हणाले की स्वप्ना पाटकरने असं एक निवेदनात म्हटलेलं आहे की दुबई पाकिस्तानातून धमकीचे फोन आले. माझ्या घरावर बाटल्या फेकल्या गेल्या आहेत, तरीही संजय राऊतावर कारवाई केली नाही. मला मारण्याची भाषा केली जाते. पक्षश्रेष्ठींना भेटण्याचा प्रयत्न केला, त्यांना ईमेल केला तरी दखल घेतली नाही. कायदेशीर कारवाई करून त्यांना न्याय द्यावा. मग रेवन्नाविषयी सुद्धा हीच भूमिका नीलमताईंनी मांडली तर खूप चांगलं होईल. ज्या स्वप्ना पाटकर विषयी मांडले या भूमिका, रेवन्ना जो कर्नाटकचा आहे ज्याच्या प्रचाराला नरेंद्र मोदी गेले होते, त्याच्यावेळी सुद्धा ही भूमिका मांडली तर बरं होईल नीलमताईंनी. कारण नीलमताई अशा धावत जात असतात सगळीकडं. संजय राठोडांच्याही विषयी काही तक्रारी होत्या, त्याचीही जरा दखल घ्यावी नीलमताईंनी, कारण ती केस तशीच आहे अजून पडलेली. असं माझी त्यांना विनंती, ह्याही केसची करावी. स्वप्ना पाटकरच्या काय प्रॉब्लेम, पण ह्याही जरा केसेसकडे जरा लक्ष द्यावं ही विनंती आहे नीलमताईंची. अभिजित पाटलांनी देवेंद्र फडणवीसची भेट घेतली, त्यानंतर त्यांच्या कारखान्याची कारवाई ईडी, CBI, इन्कम टॅक्स भारतीय जनता पार्टीच्या शाखा आहे. मला तर वाटतं त्यांच्या ऑफिसवर जाऊन बोर्ड लावून टाकावे, ईडी CBIकडे भारतीय जनता पार्टीची शाखा म्हणून. तानाजी सावंतांचा तो एक विषय आहे की तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पूर्वकल्पना देऊन महाविकास आघाडीने सरकार पाडलं, असा गौप्यस्फोट त्यांनी केलेला आहे. मला नाही माहिती, मला इतक्या इंटरनल मी कोणाला विचारत बसत नाही, मला त्याचं ज्ञान पण नाही. सध्या
चर्चा सुरू आहे, म्हणजे इलेक्शनच त्या गोष्टीभोवती फिरतंय सगळं, की भारतीय जनता पार्टी 400 पार गेल्यावर संविधान बदललं. तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? अशी काही स्थिती आहे का? आणि दुसरा एक असा प्रवाद निर्माण झाला आहे की भारतीय जनता पार्टीला देशभरात सेटबॅक बसतो. हे पहा, निवडणुका आम्ही ग्रामपंचायतीपासून तर देशापर्यंतच्या बघितलेल्या आहे. जनरली निवडणुकीत भाषा काय असते की आम्हाला जिंकून द्या, आम्हाला सत्तेवर आणा. सत्तेवर यायला काय लागत असतं? 50% + 1. समजा 100 असेल तर 51 जागा लागतात. म्हणजे जेवढे 50% असेल त्याच्यापेक्षा 1 जागा जास्त लागते. मग ती ग्रामपंचायत निवडणूक असेल, कारखान्याची असेल, सोसायटीची असेल, विधानसभा असेल, नाही तर लोकसभा असेल. मग मला सांगा, यांना 400 का पाहिजे? 5वी बहुमत का पाहिजे? याला आता तुम्हाला सांगता येईल की आत्ता जेव्हा संसदेचं अधिवेशन चालू होतं, 100-150 खासदार निलंबित करून यांनी वेगवेगळे कायदे मंजूर केले. जर हे 100-150 खासदार जर संसदेत असते तर या कायद्यावर चर्चा झाली असती, या कायद्यातल्या उणीवर बोटं ठेवता आली असते. ठीक आहे, तुमच्याकडे बहुमत आहे ना, मंजूर झालं असतं. पण किमान कायदे तयार करताना याच्यावर चर्चा होण्याची आवश्यकता असते. आज भारतीय जनता पार्टीने काय केले? 5वी बहुमताच्या बळावर कोणत्याही गोष्टी मंजूर, हे लोकशाहीला अपेक्षित नाही. लोकशाहीमध्ये या सगळ्या गोष्टीवर सांगोपांग चर्चा झाली पाहिजे. विरोधी पक्षसुद्धा तेवढ्या ताकदीचा असला पाहिजे. ही भूमिका लोकशाहीला अभिप्रेत आहे. परंतु ती न करता 400 पार. आता हे म्हणतात काय, भारतीय जनता पार्टी काय म्हणतात? भारतीय जनता पार्टीचे अनंतकुमार हेगडे कर्नाटकचे खासदारच बोलले की आम्हाला घटनेत बदल करायचा म्हणून 400 पार पाहिजे. हे काय मी नाही बोललो. आणि जर भारतीय जनता पार्टीचा हेगडे, अनंतकुमार हेगडे जबाबदार आहे, तो काय साधा सुद्धा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही आहे, पार्लमेंटरीयन आहे, चांगला अनुभवी माणूस आहे, हुशार माणूस आहे, त्यांनी ही भूमिका मांडली. मग ही भूमिका जर 400ची भूमिका ही संशयास्पद याच्यासाठी की घटनेमधल्या अनेक गोष्टी भारतीय जनता पार्टीला काम करण्यात अडचणी निर्माण करतात. आपण यांना घटना बदलायची आहे. 400 पार झाल्यानंतर घटना सहज बदलता येईल, एक 5वी बहुमत निर्माण होईल. ही भूमिका जनतेची झालेली आहे. आणि खऱ्या अर्थाने या देशाला राज्यघटना ही महत्त्वाचा आधार आहे. जर राज्यघटनाच मोडीत काढली तर मला वाटत नाही या देशाची लोकशाही सुरक्षित राहील. नमाजचा जो मुद्दा आहे त्यावर हिंदुत्वावर प्रश्न उपस्थित केला जातो आपल्या. कोणती नमाज? नमाज पढण्यासंदर्भात चंद्रकांत खैरे व्हिडिओ व्हायरल झाला होता. मग काय झालं? काय हिंदुत्वाचा प्रश्न? मुसलमानांना नमाज पढा म्हणा, त्यात हिंदुत्वाचा काय प्रश्न आहे? हिंदूला नमाज पढा म्हणले का ते? मुसलमान नमाज पढा म्हटले त्याला काय प्रॉब्लेम आहे? असा त्यात काय हिंदुत्वाचा प्रश्न आहे? मी हिंदू आहे, मी सांगतो मुसलमान नमाज पढा, तर काय सांगा त्याला? काय मुसलमान सांगू जाऊन तो घंटा वाजवतो म्हणून? त्याला जे आवडतं ते सांगून टाकलं, त्यात काय चुकीचं सांगितलं खैरे साहेबांनी? मी पण सांगतो. वो अंधश्रद्धा में, खैरे साहब के भी अंधश्रद्धा पे भरोसा नहीं रखता और मस्जिद में के भी फूक मारने भरोसा मैं नहीं रखता. हिंदू मैं हूँ, लेकिन ऐसे फूक मारने वाले वो हिंदुत्व में हो या मुसलमान के, में बिल्कुल उस पर भरोसा नहीं. संजय निरुपम यांनी काल शिंदे गटामध्ये प्रवेश केला, यावर तुमचं मत काय मत त्याचं? गेलं कचरा. रावसाहेब दानवे यांच्या प्रचारापासून अर्जुन खोतकर अलिप्त आहेत, तर त्यामुळे त्यांनी काल त्यांची जाऊन गाळा भेट घेतली. त्यानंतरही देखील त्यांनी सांगितलं की मी आणखी 2 दिवसानंतर कार्यकर्त्यांची चर्चा करणार आणि नंतर निर्णय घेणार आहे. आता मला नाही माहिती त्यांचं इंटरनल काय आहे, कारण ते आता ते मित्र आहेत ना, शिंदे गट आणि भाजप मित्र आहेत, त्याचं मला इंटरनल काय माहिती, मला नॉलेज नाही तिथलं फार. एकंदरीत मोदींचा नूर पाहता भविष्यात ठाकरे गटाला चांगला स्कोप दिसतोय दादा. विदाऊट मोदी ठाकरे गटाला स्कोप आहे, म्हणूनच आता मोदी वेगवेगळ्या पद्धतीनं बोलतात. कारण ठाकरेमध्ये दम आहे, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आणि या शिवसेनेत दम आहे, त्या महाराष्ट्रात ते आम्ही दाखवून. मोदी यांची मुलाखत झाली त्यामध्ये ते असं म्हणतात की बाळासाहेबांचे माझ्यावरती उपकार आहे आणि उद्धव ठाकरे माझे काही दुश्मन नाही आहेत, त्यांच्यावर जर अडचण आली किंवा ते संकटात आले तर सर्वात अगोदर मी त्यांच्यासाठी. मोदी डुप्लिकेट बोलतात, खोटं बोलतात. ज्या बाळासाहेबांची शिवसेना उद्धवजीची तिला नकली शिवसेना म्हणतात, ज्या शिवसेनेचं उपकार आहे म्हणतात ती शिवसेना संपवण्याचा निर्धार करतात, ती शिवसेना संपली पाहिजे म्हणतात. मग हे डुप्लिकेट नाही का? हे खोटारडं बोलणं नाही का? हा वेगळा हाव आणण्याचा प्रकार नाही का? उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शिवसेना नकली सेना म्हणताच ना तुम्ही. ही शिवसेना तुम्ही फोडली ना, या शिवसेनेच्या प्रमुखाचं सरकार तुम्ही पाडलं ना, याच बाळासाहेबांनी तुम्हाला गुजरातचं मुख्यमंत्री पदावरून अटलजी अडवाणजी काढत होते तर वाचवलं ना. तुम्ही तो उपकार विसरलेले आहेत. त्यामुळे तुमचे मगरीच्या डोळ्यातले अश्रू जसे प्रकार असतो ना,
तसा तो आहे असं मी म्हणत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.